नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे दानपेटी. तो त्या दानपेटीत दररोज 5 रुपये टाकायचा. त्याचं ते नियमित देवळात येणं, देवाला नमस्कार करणं आणि दानपेटीत 5 रुपये टाकणं तिथल्या विश्वस्थांच्या ध्यानात आलं होतं. त्याच्या साध्या कपड्यांवरून व सायकलच्या वापरावरून तो निम्नवर्गीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होतं. कधी कधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला बरोबर घेऊन यायचा. तेव्हा सुद्धा कापूर, बुक्का, उदबत्ती न घेता 5 रुपये दानपेटीत टाकायचा. एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी 10 रुपये पेटीत न चुकता पडायचेच. त्याच्या या नित्यक्रमात कधीच खंड पडल्याचं तिथल्या पुजाऱ्याने आणि विश्वस्थांनी पाहिलं नव्हतं. त्यामुळे तो तेथे आदराचा विषय झालेला होता. अशी 20 वर्ष संपली. महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीतील 5 रुपयात कधीच बदल करू दिला नाही किंवा वाढ केली नाही. आता तर रस्त्यावर लहान मोठे सर्व स्कूटर, मोटार, सायकल घेऊन दिमाखात येत असत व ऐटीत निघून जात असत. मात्र त्याच्या सायकलीवरून येण्या जाण्यात कधीच फरक पडला नाही. सध्या त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्त असावं असं जाणवत होतं. तरीही दानपेटीतील 5 रुपयांचा नित्यक्रम त्या गरिबीने चुकवला नाही. त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी. कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही तो. त्याला देवाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्थांनी पाहिलं देखील. मात्र हा आपण होऊन कोणाशीही बोलत नसे किंवा आपलं दुखडं सांगत नसे. सध्या तो जरा जास्तच चिंताक्रांत दिसत होता. एके दिवशी देवळाच्या विश्वस्थांनी हिय्या केला आणि आपुलकीने त्याला विचारलं की सध्या असे चिंताक्रांत का असता? तुमचं काम सुटलं आहे काय? कसली चिंता भेडसावत आहे तुम्हाला? तो कसनुसं हसला. बोलला, काही नाही हो, मुलीचं लग्न ठरलंय व पैशांची जोडणी काही झालेली नाही. स्थळ चांगलं आहे, हातचं जाऊ नये असं वाटतंय मला. पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे? मी हा असा पैशाने दुबळा. कामाचा मालकही फारसं काही उचलून द्यायला तयार नाही. म्हणूनच काळजीत आहे, इतकंच. बघू देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते. अरे पण खर्च तरी किती आहे? विश्वस्थांनी विचारलं. 25-30 हजार तरी नक्की लागणार हो, तो म्हणाला. त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक, त्या विश्वस्थाच्या डोक्यातून तो विषय काही जाईना. रात्री झोपतानाही त्याचाच विचार. रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोप देखील झाली नाही. पहाटे त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात 5 रुपयांची नाणी तो मोजत होता. जागा झाला व स्वप्न जसेच्या तसे त्याला आठवू लागले, खाऊ लागले. त्याने देवाकडे पाहिले. तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला. तो पटकन उठला, वही घेतली व हिशोब करू लागला. एकूण वर्ष 20, एकूण दिवस 7,300. दररोज रुपये 5 ने झाले 36,500. त्याने 36,500ची एक थैली तयार केली व शांतपणे झोपी गेला. झोपेत पुन्हा तेच स्वप्न. तो जागा झाला आणि आठवू लागला. 5 रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्यास आठवलं. दानपेटीतील जमा पैसे आपण एफडीत ठेवतो हेही त्याला आठवलं. त्याने हिशोब केला. सरासरी जमा रुपये 18,250. वर्षाचे अंदाजे व्याज रुपये 2,000. 20 वर्षांचे झाले 40,000 रुपये. म्हणजे सरळ व्याजाने त्या गरिबाच्या दररोजच्या 5 रुपयांचे मुद्दलासकट होतात रुपये 76,500. आणि हा चिंताक्रांत आहे तो 25 हजारांसाठी.
तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता. त्याने देवाच्या तिजोरीतून 76,500ची थैली तयार करून ठेवली. आता त्यास शांत झोप लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला. त्याने देवाला नमस्कार केला. तिथल्या दानपेटीत 5 रुपये टाकले व ओट्यावर जाऊन बसला. तो विश्वस्त देवळातील आणखी काही सज्जनांना घेऊन तेथे आला व त्याने ती थैली त्या गरीबाला दिली. सांगितलं, बाबा रे, तू दररोज देवाला 5 रुपये प्रमाणे या 20 वर्षात 36,500 रुपये वाहिलेस. 20 वर्षात त्याचे 76,500 रुपये झालेत, जे देवाकडे सुरक्षित आहेत. आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत, म्हणून तुझे पैसे तू मोजून घे. तो गरीब चकित झाला. त्याला दिवसा उजेडी जसे काही मोठे स्वप्न पडले होते. तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला आणि रडू लागला. सर्वजण खूपच भावूक झाले. देव प्रसन्न हसत होता. गरीबाचा पाय देवळाबाहेर निघतच नव्हता. तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला. त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत शोधत देवळात आली. त्याने घडलेले वर्तमान त्या दोघींना सांगितलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बघणारे सर्वजण देवाचा जय जयकार करू लागले. आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे विनवू लागली, पण त्याचा पाय तेथून निघतच नव्हता. माझे दान देवाने परत तर नाही ना केलं, असं त्याचं मन त्याला खाऊ लागलं. काय करावं त्याला सुचेना. त्याने विश्वस्थांना बोलवलं. मी जे देवाला 5 रुपये वाहिले त्याचे 20 वर्षात किती रुपये होतात, असं त्याने त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की 36,500 होतात. गरिबाने थैलीतील 36,500 रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले. आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला होता. सर्व उपस्थित चकित झाले. त्यांनी त्याला विचारलं की तू हे काय केलंस? तो बोलला, मी देवाला जेवढं वाहिलं तेवढं परत करतोय. तो माझ्यासाठी देवाला मी दिलेला नैवेद्य होता. उद्याचा पण माझा 5 रुपयांचा नैवेद्य मी आता निश्चिंत मनाने देवास वाहीन. अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या. आता मला शांत झोप लागेल. देवाने दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात होईल. आता मी घरी जातो आहे. आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घरची वाट चालू लागले. देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखीनच उजळला होता. थेंबाथेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट, मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळ सहज दूर करते. आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही. केव्हा न केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊनच जाते.